आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी पालघरमधून येतेय। पालघर जिल्हा परिषद कार्यालयात स्कॉलरशिपची माहिती देण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणी आरोपी कर्मचारी तानाजी डावरे याच्या विरोधात पॉस्को कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। तक्रारदार 17 वर्षीय मुलगी 1 एप्रिल रोजी बहिणीसह शिक्षण विभागात गेलेली होती। आरोपीनं बोलण्याच्या बहाण्याने तिच्या अंगाला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला असा आरोप केलाय। मात्र यावेळेला ही मुलगी तात्काळ प्रतिकार करती झाली आणि तिने आरोपीच्या कानशिलात लगावली। या घटनेनंतर मुलीने पालघर पोलीस ठाणे गाठलं आणि पोलिसांनीही तात्काळ FIR नोंदवत भारतीय न्याय संहिता कलम 74 तसंच पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय आणि तपासही सुरू केलाय। तो आमचा अतिशय चांगला कर्मचारी आहे। ही बाब घडली असं माझ्या कानावर आलेलं आहे। अद्याप पोलिसांचा त्यामध्ये सविस्तर अहवाल आलेला नाही, परंतु असं काही असेल घडलं असेल तर आम्ही निश्चित चौकशी करू। आमची विशाखा समिती असते प्रत्येक कार्यालयात, त्यांच्याकडे पाठवून त्यांची आमच्या पद्धतीनेही चौकशी होईल। पोलीसचं वेगळीच इन्व्हेस्टिगेशन चालू होईल आणि तो निश्चितच चांगला कर्मचारी असं काही घडेल असं वाटत नाही मला। आणि त्यातूनही काही जर चुकीचं जर घडलं असेल त्याच्याकडून वर्तन तर निश्चित कारवाई होईल। तो कर्मचारी अशा पद्धतीचं वर्तन करू शकतो असं मला वाटत नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये 17 वर्षीय मुलगी आहे आणि स्कॉलरशिपची माहिती देण्याच्या बहाण्याने हे गैरवर्तन केलं असं म्हटलं जातं आणि या मुलीने सुद्धा त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावलेली होती आणि त्यामुळेच सगळ्या स्टाफला हा प्रकार समजला। तात्काळ या मुलीने पोलिसात संपर्क केला। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर या कर्मचाऱ्याबद्दल मात्र तो चांगला होता, अशा पद्धतीचं तो काम करू शकत नाही असं म्हटलेलं आहे। मात्र तरीही जर काही चुकीचं त्याने केलेलं असेल तर अर्थातच आरोपी कर्मचारी तानाजी डावरे याच्यावर कारवाई होईल असंही म्हटलेलं आहे। सध्या तानाजी डावरे याच्या विरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तक्रारदार मुलगी ही 17 वर्षाची आहे। ती 1 एप्रिलला आपल्या बहिणीसह शिक्षण विभागामध्ये गेलेली होती आणि आरोपीनं बोलण्याच्या बहाण्याने तिच्या अंगाला अयोग्य स्पर्श केला असा आरोप तिनं केलेला आहे। मात्र या मुलीनेही लगेचच प्रतिकार केला होता आणि आरोपीला चापट मारली होती आणि त्यानंतरच हे प्रकरण उघड झालं होतं। मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे कर्मचाऱ्याच्या बाजूने बोलणारे सुद्धा अर्थातच अधिकारी आहेत आणि सध्या त्याच्यावरती पॉस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। काय नेमकी वस्तुस्थिती पाहायला मिळते? प्रज्ञा, नक्कीच अत्यंत गंभीर अशी ही घटना आहे। जिल्हा परिषदेचं हे मुख्यालय आहे आणि या ठिकाणी शिष्यवृत्तीची माहिती मिळवण्यासाठी वसई तालुक्यातील एक मुलगी 17 वर्षीय मुलगी ही अगोदर गेली होती। त्यानंतर ज्या कर्मचाऱ्याने तिला 1 तारखेला ये असं सांगून पुन्हा 4 दिवसांनी बोलवलं होतं आणि शिवाय त्याला स्वतःचा नंबर देखील दिला असल्याची माहिती समोर आली आहे। पण केवळ माहितीच जर द्यायची होती तर तो सुरुवातीला देखील देऊ शकला असता आणि यामुळेच हा कुठेतरी याच्या मनात काहीतरी विचित्र असेल, त्याचमुळं त्या मुलीला पुन्हा बोलवलं आणि या शिष्यवृत्तीची माहिती देत असताना तिच्या बरोबर अश्लील चाळे केले आणि त्यानंतर ही संतप्त मुलगी तिने तात्काळ त्याला प्रत्युत्तर देत एक कानाखाली लगावल्याचं आपल्याला माहिती मिळाली आहे। आणि शिवाय या टेबलवरील जे काही वस्तू होत्या त्या देखील तिने फेकून मारल्याची माहिती समोर आली आहे। यानंतर आरडाओरडा झाल्यानंतर याच कार्यालयातील इतर महिला कर्मचारी आणि इतर कर्मचारी देखील तिथे आले। मात्र जो आरोपी आहे त्यांनी देखील संबंधित मुलीवर कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला किंवा इतर असे आरोप केलेले आहेत। मात्र मुलीची एकंदरीत बाजू ऐकून घेऊन पालघर पोलिसांनी या संदर्भात पॉक्सो अंतर्गत आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे। एकंदरीत हे प्रकरण बघता पालघर जिल्हा परिषदेमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं बोललं जात आहे। एक या सध्याच्या घडीला समाजात ज्या महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना आहेत त्यामुळं पालघर जिल्हा परिषदेमधील घटनेमुळं चिंता व्यक्त केली जात आहे। नक्कीच, मात्र या प्रकरणामध्ये मुलीने धाडस दाखवलं ते सुद्धा अर्थातच कौतुकास्पद आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।